जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी पुन्हा एकदा कर्मचारी जे आहेत ते आंदोलनात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 30,000 ही प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि सगळे कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये उतरताना पाहायला मिळतात। बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासकीय इमारतीमध्ये आपण जर पाहिलं लातूरच्या तर एकही कर्मचारी जो आहे तो कार्यालयामध्ये नाही, तो सगळा संपामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतात। संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय मागणी आहे तुमची प्रामुख्याने आता? सर 14 मार्च 2023ला आम्ही 7 दिवसाचा बेमुदत संपाची हाक दिली होती आणि तो 7 दिवस चाललेला संप हा अद्भुत आणि आजपर्यंत कधी न एकजूट होणारा सर्व संघटित संघटना एकत्र झाल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी म्हणून आम्ही शासनाला जेव्हा तुम्ही मागणं घातलं होतं, पण शासनाने त्या टायमाला जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना तुम्हाला देणार नाही, पण जुन्या पेन्शन योजनेचे सगळे लाभ आम्ही तुम्हाला अंशदायी पेन्शन योजनेमध्ये देऊ। म्हणून आता शासनानं 2023ला जी मागणी आम्हाला तुम्ही मंजूर करायची म्हणून आश्वासन दिलं होतं ते आजपर्यंत त्याची अधिसूचना काढलेली नाही आणि विकल्प मागतं शासन। दरवर्षी दर महिन्याला विकल्प मागतं, विकल्प द्या विकल्प द्या विकल्प द्या आणि अधिसूचना तर तुम्ही काढलेली नाही। जोपर्यंत अधिसूचना निघणार नाही तोपर्यंत विकल्प द्यायला पर्याय राहत नाही। त्यामुळं एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर आता कर्मचारी जे आहेत ते बेमुदत संपामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळं आता सरकारला या मागणीकडे लक्ष द्यावं लागेल अशा प्रकारचे चित्र दिसतं। सरकारला कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी निश्चितच पूर्ण दखल घ्यावी लागेल। 2023ला जे काही आश्वासन शासनाने दिलेलं आहे अधिसूचना काढण्यासाठीचं, शासन अधिसूचना न काढता फक्त कर्मचाऱ्यांना विकल्प द्या असं सांगितलं जातं। जुनी पेन्शन योजना पाहिजे का अंशदायी पेन्शन योजना पाहिजे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच अंशदायी पेन्शन योजना आणि त्यामुळं कर्मचारी सर्व जे 2005 नंतर लागलेले कर्मचारी आहेत ते कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत की आपण कुठला विकल्प द्यायचा काय नाही। पण अधिसूचना जर काढली आणि अधिसूचनेमध्ये कर्मचाऱ्यांना स्पष्ट काही माहिती झाली की बाबा तुम्ही काय देणार आहेत कर्मचाऱ्यांना, ते माहिती झाल्यानंतर विकल्प देतील। पण तुम्ही अधिसूचना न काढता विकल्प मागणे हे सरकारचं दुटप्पी धोरण आहे। कर्मचाऱ्यामध्ये फूट पाडण्याचं जे धोरण सरकारचं आहे ते सरकारने असं बंद केलं पाहिजे आणि एक स्पष्ट असं एक अधिसूचना काढली पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपांची हाक दिलेली आहे आणि हे बेमुदत संप शासनानं अधिसूचना काढेपर्यंत चालू राहणार आहे। कर्मचारी संघटना पूर्ण एकजूट आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।